शांताई, तुम्ही एवढ्या विचारात कोण बसला? कायचा विचार करून राहिला तुम्ही? नाही हो बाई, कायचं नाही करून राहिली विचार. मी हे म्हणून राहिली का म्हटलं आज मंदाले नेलं म्हटलं भाऊजी ना, तर अजूनपर्यंत काही आले नाही. दिवे गिवे लागून गेले तर आता अंधार आहे ना. एवढ्या अंधारात तिला रस्ता गिस्ता सुचत आणि एवढंच एवढं म्हटलं तिचं तिच्याकडून काही चालणं जमत नाही, काही जमत नाही. लवकर निघाले पाहिजे होतं वावरातून, आहे नाही काय? मी तोच विचार करून राहिली. असं असं, हा मी तोच म्हणून राहिली ना, लवकर निघाले पाहिजे होतं मामाजीनं. आता ते आते पहिले नेलं तर फालतूच म्हटलं काही झालं गेलं तर अजून म्हणून का मला नेलं म्हणून. एक तर त्याचं मन नव्हतं झाले, राधिका ताई त्याचं मन नव्हतं, जबरदस्ती नेलं म्हटलं मामाजीनं. पण चांगलंच केलं ना, राहू द्या ना, काय झालं होते. हा जास्त वेळ राहिला तर तेवढंच म्हटलं घरात शांती राहते. शांती राहिले, राहू द्या, अजून राहा म्हणा. मी तर म्हणतो 9-10 वाजता या. काही गरज नाही म्हटलं एवढ्या लवकर याची. नाही हो पूनम, कशी बोलतो तू? काही गरज नाही, त्याचं तो दे. मामाजी आहे ना म्हटलं तिकडे, अंकुशजी आहे. अंकुश भाऊजी तर गेले, ते इथं कुठं आले अजूनपर्यंत? ते काही सोबत आहे का काय मी? अरे हाव गड्या, त्याचं तर विसरलीच होती मी. नाही लवकर आले पाहिजे बाप्पा, महिन्यावर लवकर आला पाहिजे, नाही तर फालतूच म्हटलं अजून उशीर होईल. एक तर दुपारी आले होते तर गडबड जेवण केलं आणि गेले. 2 शब्दही बोलले म्हटलं माझ्यासोबत. पटकीने म्हणे मला जेवण दे म्हणे. मी जेवण करतो म्हणे आणि जातो म्हणे. खताचे पोते आणायचे होते त्याला, तिकडेच गेले असेल. मग ते तिघही एका जागीच असेल म्हणून तर त्याला उशीर होऊन राहिला एवढा. राधिका ताई, मी नाही का दिवे गिवे लावले आता लावले म्हटलं दिवे गिवे. आता आपण यायची वाट पाहू आणि स्वयंपाक करायला काही सध्या जाऊ नये. हे आले घरात का मग जाऊ स्वयंपाक करायला. मग तेच गरम करणं होते आणि सगळीची जेवण होऊन जाते. हो हां बरोबर आहे ना, तेव्हाच करू आपण. पाहू ना, त्याची वाट पाहू, येतच असन. मग आले म्हणजे आता आतेबाई अकडून गेला असन, त्याला काही सवय आहे नाही कामगिम करायची, चांगल्याच अकडल्या असन त्या. मी तर म्हणतो त्याच्यासाठी जरासं गरम पाणी ठेवून दे तुम्ही. पाय गियात गोळे आले असून त्याच्या, जरासं मीठ टाकून म्हटलं पाय ठेवले त्याच्यात तर गोळे घे चालले जाते. वहिनानं काम केलं असन तर किती म्हटलं आफत होऊन राहिली असन त्याची, लस आफत झाली असन. मी तर म्हणतो मामाजीनं कसं हँडल केलं असन काय मी जातो पहिले जरासं पाणी ठेवून देतो त्याच्यासाठी. त्याचंही होऊन जाते आणि मामाजीचंही होऊन जाते म्हटलं. तिघांचे पाय चांगले झाले असेल ना. पायावरून घेतलं का जरा शेणाचा मोकळा होऊन जाते. गरम पाणी घेतलं का पायावरून मी एखाद्या वालटीत लावून देतो बापा, हिटर लावून देतो, मग त्याच्या पाय घे धुवायच्या कामी येते. हे राधिका ताई ना एवढी काळजी करते म्हटलं, आतेबाईची एवढी काळजी करते का बस रे बस. आणि त्या म्हटलं कोणता मौका सोडत नाही यायले बोलायचा, यायले खालीपणा दाखवायचा म्हटलं. यायच्या आईवर जाते बाबावर जाते तरी म्हटलं याच्या स्वभावात काही फरक पडत नाही. यायचं जे आहे ते ह्या करतच राहते. पण म्हणा पाणी ठेवून तर अंकुशजी आणि मामाजीचे पाय धुणं होऊन जाते, आहे नाही काय? एकटाच थोडी ना धुणार आहे, ते काही धुवेन ना. मग जाऊ द्या, ठेवून राहिलं तर चांगलंच आहे म्हणा. तसे पाहिजेच पाणी, आहे नाही का? गरम पाणी आता उद्यापासून नाही काही राधिका ताईनं नाही ठेवलं ना तर मीच ठेवून देत जाईल जरासं गरम पाणी. म्हणजे मग कसं त्याचं पाय घे धुवायच्या कामी येऊन जाते जरासं, आहे ना? माय तुम्हाला काय झालं आता शांताई? तुम्ही काहून चेहरा उतरवला असा? काय झालं? काही नाही हो माय, मला नाही काय हिचा मंदाचाच विचार घेऊन राहिला. कशी करून राहिली असं आणि कशी नाही तर म्हणून मनातल्या मनात बडबड करून राहिली असं. आता म्हटलं मला तर वावराचं सारं काम येते. भाऊजीनं एक वेळा मला म्हणा लागत होतं, मी गेली असते ना त्याच्या मागं म्हटलं. आम्ही घरात अशी आणि ते बाहेर गेली. आल्यावर काय माहीत बाई फन करते का काय करते तर. मला नाही काय बाई, मला नाही काय इथं चांगलंच नाही वाटून राहिलं. आता खरंच चांगलं नाही वाटून राहिलं. आता म्हटलं मागे मुलाचा रोज आहे, लोकांना म्हटलं बायानी भेटून राहिल्या. मी जातोच म्हटलं आता. काही फायदा नाही हो इथून. महिने काय जीव धकधकच करते ते काय बोलवणं आणि काय नाही तर. मन करून राहिलं का इथं राहावंच नाही. आपल्या घरी चाललं जा, आपल्या घरची चुनी चटणी चांगली आहे बाप्पा. इथं राहून नाही काय एक धाकच राहते का तुझी सासू काय बोलवणं आणि काय नाही. अरे कशा बोलता तुम्ही शांताई? अहो त्याचं काही काळजी घेता हो तुम्ही. मी आहे ना, हां काही काळजी नका घेऊ म्हटलं. मी आहे ना, मी आहे, मामाची आहे, राधिका ताई आहे, अंकुशची आहे, भाऊजी आहे, सगळेच काय म्हटलं तुमच्यासोबत. त्याचा दिमाग कसं आहे पाहिलं नाही का तुम्ही? मशिनीच्या बाबतीत काय धिंगाणा केला होता ते पाहिलं नाही काय जराशा गोष्टीसाठी. आणि त्याच गोष्टीच्या ना म्हटलं त्याला वावरात नेलं. चांगलं आहे ना, मी तर म्हणतो नेलं तर लय चांगलं आहे म्हटलं. लय नाटकखोर आहे म्हटलं मी सासू, लय नाटकखोर आहे. आता तुम्हाला काय सांगू म्हटलं, मागं म्हटलं असाच पोहा बनवला होता ना मी, तर म्हणे चांगलाच नाही बनवला म्हणे. मी म्हटलं एक तर मला बनवता येत नाही बाई, म्हणे खाराटच झाला म्हणे पोहा म्हणे. तर मी म्हटलं झालंय असन गड्यामध्ये एवढं चांगलं काही बनवता येत नाही, झालं असन म्हटलं मी हातानं खाराट म्हटलं. मग नाही का किचनमध्ये गेली मी आणि पाहिलं ना तर म्हटलं चांगलाच होता. तर मग नाही तेच म्हटलं मूठभर मीठ टाकलं थोच दिला म्हटलं गरम करून म्हटलं. नाही तर काय मग तेल असंच करावं लागते म्हटलं. भल्ला नाटकखोर आहे त्या. नाही दुखलं ना तर म्हणते दुखते म्हणते, चांगलं बनवला तर म्हणते चांगलं नाही बनवलं म्हणते. नुसते नाटक करते. मग अशानं नाही का मनावरून उतरून जाते. ह्या जर चांगल्या राहिल्या तर आपल्याला काय गरज पडते हो एवढे जास्तीचे कामं करायची काही गरज नाही पडत म्हटलं. पण त्याने काय अशाच करते म्हटलं. आम्हाला पोरीसारखं तर समजतच नाही. मला तर बिलकुलही नाही समजत म्हटलं. म्हणते चबरीच आहे म्हणते अशाच म्हणते मला. माझ्याविषयी तर म्हटलं त्याच्या मनात लयच वाईट आहे म्हटलं.
नाही हो बाई, तू अशी नको करत जाऊ ना. कायला टाकलं माय मीठ आणि फीट? फालतूच म्हटलं. आता ह्या वयात पसते नाही पसत, आपणही नाही करा. तिचं तिच्यासोबत, आपलं आपल्यासोबत. तिलाही देव पाहते आणि आपल्यालाही देव पाहते. आपण जर गलती करन तर आपल्यालाही भुका लागते मग. फालतूच असे जास्तीचे कामं नाही करावं बाप्पा. त्याचं ते पाहत बसन. हो मोठे आई, असा विचार करू करू म्हटलं राधिका ताईले म्हटलं ताईनं एकदम पायाशीन बांधून घेतलं म्हटलं. जशा म्हणते ना तसेच करते त्या. किती काही बोलल्या काही केला तर म्हटलं ताईले काही वाटत नाही. ताईले बोलायच्या वेळेस काही विचार करत नाही. काही बोलत राहते. ताईले जर बोललं नाही ना तर बस मग तर गेलंच म्हटलं, गोष्टच केली. जाऊ द्या, तुम्ही बसा इथं, मी पाहतो राधिका ताईनं ठेवलं काय ते पाणी. बरं बरं. अरे देवा रे, अरे मेली पाय. अरे आल्या वाटते, आता बी आल्या वाटते. आवाज येऊन राहिला ताईचा. राधिका ताई आताच गेल्या पाणी ठेवासाठी. गरम नसन झालं. मी येईल आवाज देऊन येतो राधिका ताईले. राधिका ताई नका ठेवू पाणी. आले ना सगळे आले. एवढ्या लवकर काही गरम होणार नाही. राधिका ताई अमय आली काय? बरं जाऊ दे मग, येतो थांब. काय हाल झाला असं काय बीत माझ्या सासूचा. मस्त घेतलं असं तेले आडव्या हातानं. मामाजीनं म्हटलं पूर्ण काम करायला लावलं असं वावरातलं. बम मजा येते. आता येऊ द्या ताईले घरात. म्हणून हे दुखून राहिलं म्हटलं. घरात बसूच तर म्हणते मला सगळं दुखते म्हणते. आता तर ते कामच करून आल्या वावरातून. आता तर म्हणून बाप्पा आता तर माझ्याकडून उठणंच नाही होत म्हणा. गेली म्हणून मी गेली हाय नाही का. अरे देवा, बरं झालं बाप्पा येऊन गेले. किती वेळची वाट पाहून राहिली होती मी. अरे बापरे, काय पाय दुखून राहिले बाप्पा मये. अरे रे रे रे. आता विचारायचं तर होतं आते बहिणी कसं वाटलं म्हणून आज. कसं वाटलं, कसं गमलं म्हणून. पण विचारायला जाईन म्हटलं आणि त्या बुकांडल्या माझ्यासोबत तर. तिकडून कशा आल्या कशा नाही. सध्या ते हिच्या डोक्यात काय चालू आहे काय नाही तर मी नाही बोलत बाप्पा. मी मागच सरकून जातो. नाही तर मग अजून आल्या चालू होऊन जाईल. मंदा, लस उशीर केला हो. लस उशीर झाला म्हटलं. अंधार पडून गेला. आतापर्यंत वावरात काय नाही राहायला पाहिजे होतं. लवकर निघाले पाहिजे होतं वावरातून. अहो ताई, त्याला तर म्हणून राहिली लवकर निघावं. पण ते कुठं निघते? नाही निघत, लवकर नाही निघत म्हटलं. एक तर म्हटलं जाताच म्हटलं आफत होऊन गेली आमच्यासोबत. आफत? कायची आफत हो? अरे आतेबाई आल्या काय तुम्ही? पाणी गिनी आणून देऊ का तुम्हाला? पाणी गिनी पेता काय? नाही, पाणी गिनी पेत. काही नाही करत आता. एक तर म्हटलं सारे पाय नाही ना, पाय कंबर सगळं दुखून राहिलं मग. अरे रे रे रे. झाले आता नाटकं चालू. अरे मंदा, ही आली आणि बसून गेली काय? हातपाय कितपाय धुवत नाही काय? पुन्हा जंगलानं आलो ना म्हटलं आपण. हातपाय कितपाय नाही धुवत काय? बसून गेली तर इथं. जाय ना पाय की धुवून घे मग बस लागन तर. आणि या थैलाही नाही घेतला. थैलाही सोडून दिला आहे ना. म्हणजे काही हातात पाहिजेच नाही तुया. काय व साऱ्या वावरात म्हटलं माया मागं लागले. आणि आता आल्यावरही माया मागं लागता काय? एक तर म्हटलं एवढ्या जोराची पडली म्हटलं मी. माझी कंबर नाही ना कंबर दुखून राहिली. पाय नाही ना पाय दुखून राहिला. तुम्हाला म्हटलं थैल्याची आणि वावराची आणि साऱ्या गोष्टीची पडली आहे. काय आतेबाई पडल्या का हो तुम्ही? कशा काय पडल्या तो? कशा काय पडल्या? कुठे जातानीच पडल्या का? येतानी पडल्या तुम्ही? कुठं त्यानं अंकुशनं म्हटलं पांधरणीपर्यंत सोडून दिलं. त्याच्यानंतर म्हटलं तिकडे किचड होतं आणि त्याला पोते आणायला जायचं होतं. तर तिथं सोडून दिलं त्यानं. आणि म्हटलं तिथं काही रस्ता काही बरोबर नव्हता. आणि तुझे मामाची म्हटलं निस्ते माझ्या मागं लागले होते. चल लवकर म्हटलं धड की नाही आपटली म्हटलं मी. किती लागलं मले. कंबरलेलं लागलं, पाय मुचकला म्हटलं. तरी म्हटलं येईनं बसूनही दिलं मले. हे कर करून राहिले होते. मंदा, खरी बोल ना. खरी बोल जराशी. काय केलं तरी काय ते सांग. डब्बा पाटी केली म्हटलं, फक्त डब्बा पाटी. काय मामाजी? नाही तर काय बाई, आता जातानी तिचा पाय घसरला म्हटलं. आपटली म्हशीसारखी धन्न की नाही. हो का मामाजी? मग काय झालं तर? पहा कशी म्हटलं चाकुल्या करते. किती विचारपूस करते हे एखाद्या पोलिसासारखी. इले तर मोठी मजा येते इले. माझ्या काही झालं तर ऐकायची. मोठी मजा येते ना तिले. पहा कशी विचारून राहिली. अहो बाई आपटली. आणि मग मी तिले उचलासाठी गेलो तर मला घेऊन पडली मला घेऊन. आणि फार भरपूर झाली होती. पुसपास केलं ती नाही. आणि मी शर्ट पुसपास केलं आणि मग गेलो वावरात तर मग म्हणे माझ्याकडून उठणंच नाही होऊन राहिलं म्हणे. कंबर उठूच नाही ठेवून राहिली म्हणे. एका वस्तूला हात नाही लावला म्हटलं. एका वस्तूला नाही, एक बियाणं तर नाही टाकलं तिनं. मस्त आराम करून राहिली होती. खाल्लं पिल्लं मार गोड्यापर्यंत मस्त आराम केला. तिच्या यानं म्हटलं मय वाके झाले तिच्या यानं. एक तर मला पाडली. आणि दुसरं म्हटलं एवढे मोठे बियाणे नेली आणि वापसही आणले. कामी कोणी नाही आलं, ते लावलेच नाही ना, कोणी नाही लावले. काय आता इले नेलं ना तर मीच घाट्यात येऊन गेलो. मला असं वाटते का वावरात नाही तर काही ना काही हातपाय हालवण हे. पण काही नाही हो बाई, काहीच नाही. काही नाही करत हे, काही नाही करत. ऐदी आणि ते महान तो ऐदी आहे म्हटलं. तिच्या रक्तातच म्हटलं ऐदीपणा भरला आहे. हो, चांगले बोलून राहिले जी. एवढ्या दूर नेलं पायदळ एवढी पडली म्हटलं तर तुम्हाला कदर नाही येऊन राहिली.
उलट म्हणता का एक बियाणं नाही लावून राहिली म्हणजे तुमच्या जीव जाते तर जाऊ दे, यायचं काम निघालं पाहिजे असंच म्हणणं आहे की नाही तुमचं. माझ्या अंगात अवधीपणा भरला आहे, तुमच्या अंगात टेटरपणा भरला आहे. टेटरपणा भराले हां मी काही इथं बसतच नाही ना, इथं बसली का तुमचं तोंड म्हटलं एकसारखं चालू राहील. मला वाईट बोलत जाण आणि तुमच्या सुना ऐकत जाण. मी चालले आता आंध्र जातो मी, जराशी पाठ टाकतो मी ऐकून, तसंही बसणं निघून राहिलं म्हटलं, लय पाठ दुखून राहिली. तुम्हाला काय वाटते प्रत्येक गोष्टीत म्हटलं तुम्ही मजाकच करता. प्रत्येक गोष्टीत मजाक करायले. तुम्हाला लागलं असतं ना तर माहीत झालं असतं म्हटलं तुम्हाला. माहीत व्हायला नीच म्हटलं मग मजा घेत जा तुम्ही. मजा घ्यायला सुनाईसमोर काही काही बोलता म्हैस आणि फैस, भलं साजरं वाटते तुम्हाला आहे ना. नाही हो मामाजी, त्याचं वजन लय आहे ना, वजन लय आहे म्हटलं. अशा माणसाला म्हटलं थोडंसं काही लागलं ना तर लय जास्त म्हटलं असर होते शरीरावर त्याचा. म्हटलं दुखून तर राहिलं असेल म्हणा त्याचं. बरं मी चहा करायला ठेवतो मामाजी. चहा पिता? हो बाई हो, कर ना चहा, कर ना. तशी चहाची लय आठवण येऊन राहिली होती, दुपारपासून येऊन राहिली होती. आता कसं दुपारी येत जाऊ जेवण करायला आणि तेव्हा भेटे चहा घरी. पण आज इले नेलं तर डबा नेला होता ना, आणि डबाही खाल्ला हो बाई तिनं. तिला तू म्हणतं तिला लागलं म्हणून. म्हटलं किती मोठा डबा दिला होता त्या. दोन्ही डबे म्हटलं गच भरले होते. किती मोठ्या पोळ्या होत्या, डबा भरून भात होता, भाजी म्हटलं भरून भरून होती म्हटलं डब्याच्या. म्हटलं तिनं तिचाही डब्बा खाल्ला. माझ्याकडून अर्धा खाना झाला तर थोडी खाऊन घेतला म्हटलं. अशी भूक लागली होती तिला, जशी काही सपाटूनच गेली होती त्या डब्यावर. नाही नाही भाऊजी, तुम्ही काय गलत विचार करून राहिले. कामच खाते माणसाचं, माणूस थोडी ना खाते. आता कसं आहे, वावरात काम केलं ना तर भूक लागतेच म्हटलं. जिथे एक पोळी खायची आहे तिथे माणूस 2 पोळ्या खाते. अहो वहिनी, बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. मेहनत केली तर भूक लागतेच, घाम गळते ना टप. पण हिनं काय केलं, हे तर बसलीच होती, बसला म्हटलं मार सपाटून घेतलं, पुन्हा डब्बा खाल्ला म्हटलं. हिचं जर दुखलं असतं आणि हिला जर तकलीफ राहिली असती तर हिचं मन लागलं असतं काय खाण्यात. नाही तर तिथंच ओळखून घेतलं काही नाटकं करून राहिली म्हणून. पण तिथं जर हिला म्हटलं असतं ना तर तिथंच म्हटलं मग अजून केलं असतं, आत्ताच चला. तिथंच भांडली असती तिच्या मायबहीण वावरात माझ्यासोबत. म्हणून नाही काय, तिला काही म्हटलं नाही काय तू नाटक करून राहिली असं तसं. तिचं दुखलं असतं ना तर तिचं खाण्यातही मन नसतं लागलं आणि पिण्यातही मन नसतं लागलं. मस्त झाडाखाली मस्त सावलीत मस्त पडली होती. एक इडाने घेतला तिनं ना, एक गड्डा केला ना, एक बियाणं टाकलं, काहीच नाही केलं. आता आज तर काही नाही झालं, आता उद्या पाहा लागन काय होते काय नाही. एक तर बाया काही भेटून नाही राहिला फुली लावासाठी. त्याला म्हटलं वखरवाल्याला फुली पाडून दे म्हटलं, पाहू म्हटलं बाहेर गेअर घ्यावच्या, बाया भेटल्या तर आणि निपटून टाकू म्हटलं. मामाजी, अंकुशजी नाही आले काय? आले नाही का ते? तुमच्या सोबतच होते ना? आला बाहेरच आहे. ते गाडी होती की नाही, आता ते पाण्यानं चांगलंच गारा भरला ना. आणि हे म्हणे मी पातळ चालत नाही म्हणे. मग तो वावरापर्यंत आला होता. तिथं बरं झालं आज पाणी नाही आलं म्हटलं जास्त, थोडंसं आलं होतं. त्यानं समजा रस्ता चांगला सडकून गेला. तो वावरापर्यंत आला तरी ते माती लागतेच ना, चांगले त्याचे टायर भरून गेले. एवढं वजन, तिचंही वजन, मयही वजन, आणि तोही अंकुश, ते टायर चांगले बद होऊन गेले म्हटलं मातीनं. तर तो काढून राहिला, टायराची माती काढून राहिला. ही नसतो घरातच निघाली असेल माती किती. असं बरं मामाजी, मग चहा ठेवतो मी. मग स्वयंपाकाची तयारी करतो. हो बाई. मामाजी, मी काय म्हणून राहिली होती, म्हटलं घरातला भाजीपाला संपला आणि उद्या बाजाराचा दिवस, तर म्हटलं थोडेसे पैसे देसान काय. म्हटलं मी थोडासा नाही का भाजीपाला आणून घेईन. मग आता डाळदा नाही घरात, फक्त भाजीपाला काहीच नाही, टमाटर सगळे संपले. म्हटलं फक्त तेवढे आलू होते म्हणून आलूची भाजी केली होती आणि वरण केलं होतं सकाळी तुमच्या डब्यावर द्यासाठी. बरं ठीक आहे ना बाई, ठीक आहे. मी पैसे काढून घेतो, देऊन देईन तुला. आणून घेतो मग. उद्या भाजीपाला काय लागते तर घरात आणून घेजा दोघी जणी. आता मला काही अन्न होत नाही आणि इले मंदाली नाही तुम्ही आता वावरात, तिला काही घरी राहू देत नाही. तुम्हीच पहा आता काय लागते तुम्हाला, काय नाही. जास्त लागलं तर त्या पियुषच्या हातानं, अंकुशच्या हातानं बोलून घ्यायचं. आणि बाकी भाजीपाला हे इथे आहे, घराजवळून घेतलं तर घेतलं, नाही तर मग बाजारातून आणून घ्यायचा. बरं ठीक आहे ना मामाजी, ठीक आहे ना. मी काय म्हणतो भाऊजी, मी म्हणतो का वावरात म्हटलं आपल्याला काम आहे, बाया भेटूनही नाही राहिल्या, तर मी येतो ना वावरात. मी येतो ना, जेवढं होईन तेवढं मायाकडून. आणि जसं होईन तसं करू आपण. आणि मंदा आहे सोबतीले मी आहे. मी घरात राहून काय करू, जमते ना मले. सध्या काही एवढी म्हातारी झाली नाही मी, हाते पाय तर हालूनच राहिले मग. तसे म्हटलं इथं बस तिथं बस, नाही तर दिवस चालला जाऊन राहिला. आणि सध्या मजूर काही भेटतच नाही, अजून 8 दिवस तडतड राहीन म्हटलं. एक वेळा सगळीचे फुली गिली लावणं झाले, तर त्याच्यानंतर मग भेटते मजूर. आता कसं एकदमशीन पाणी येऊन गेलं आणि मग काय म्हणते तर पाणी आलं आणि सगळे सोबतच आले. आता पेरणंही सोबत, फुली लावणं सगळं सोबतच येऊन गेलं ना. आणि त्याच्यात म्हटलं बाया काही भेटून नाही राहिल्या, तर म्हटलं मी येतो उद्या तुमच्यासोबत. पाहू वहिनी, पाहू. जर बाया भेटल्या तर मग तर काही टेन्शनच नाही आहे म्हणा. आणि नाही भेटल्या तर मग पाहा लागेल ना. चल जा म्हणा. तुम्ही राहिल्या तर जरासं दाखवताही आहे नाही काय. आता तुम्हालाही जरासा अनुभव आहेच ना. सध्या नाही भेटून राहिला, बायाच्या काय पाय पडाव काय. आता 2-2, 4-4 वेळा त्याच्या घरी चाललो म्हटलं तर म्हणते का आम्हाला होकेच आहे. आणि नाही होके राहिले तर मग म्हटलं आपल्या घरी येते विचारायला.
काही येऊ काय म्हणून. आणि आता त्याला हो काय म्हटलं तर गेले नाही पाहून राहिल्या, मागं मागं फिरवते आपल्याला. असंच राहते मजुराचं काम, तिकडे 2 पैसा जास्त भेटला का चालले तिकडे. हो ते तर आहेच. हे रश्मीनी दिसून राहिली, नंतर वाटते काम करून राहिली. आता हिच्यासोबत बोलूनच घेतो ना मी, एक वेळेचं बोलूनच घेतो. तिला स्पष्ट विचारतो का ह्या घरात राहशील तर तुला सगळीचं ऐका लागन, तेव्हा तू या घरात राह. नाही तर मग आपण आपल्या किरायाच्या घरात चाललो जाऊ. आणि मग ते नाही तर 2 दिवस राहीन, अजून तमाशे करन, अजून मध्ये वेगळं काढन. मग मी काही वेगळं निघणार आहे नाही, मी इथं राहीन. आणि तुला पटत असेल तर तू राहायचो, नाही पटत असेल तर तू आई बाबाची इथं चालली जाजो. असं मी डायरेक्टच बजावतो तिले. आता गेलो तेव्हापासून म्हटलं तिला पाहायलाही नाही आलो आणि तिला भेटायलाही नाही आलो मी. आणि चुपचाप कामही करून राहिली आणि सगळं करून राहिली. पण मला नाही काय हिच्यावर विश्वास नाही आहे मला हिच्यावर विश्वास. 1% विश्वास नाही म्हटलं. हिनं लय हाल केली, मी लयच हाल केले. आणि हिच्या आहे ना म्हटलं माझ्या बाबाले हे त्रास भोगा लागून राहिला. आता व्यक्त म्हणून मी माझ्या मायबापाला पाहतो आणि तू तुझ्या घरी जाय. जर तुला पटत नसेल तर नाही तर मग चांगल्याने इथंच राह. फक्त एवढं आहे का 2 कामं करा लागन. 2 कामं केल्याने काय मरत असते का माणूस. आणि म्हटलं मलाही स्वतः आता बदल करा लागन. बाबाचं अशी तब्येत आहे आता, बाबाकडून काही होणार नाही. आणि आता रुंजुनी काय सांभाळणार आहे. रुंजुनी घरात आता हिची मदत काही करू लागत नाही, कारण की तिला दुकान पाहायचं आहे ना. मग सगळा भार हिच्यावरच आहे आणि हिला करावंच लागन. म्हणून तिला पहिलेच म्हणून देतो ना, नाही तर मग ते काय म्हणून का म्हणून तुमची बहीण म्हणून जाते म्हणून दुकानात आणि काम नाही करू लागत आणि काही नाही करू लागत, मग अजून ते फालतूच नंतर तमाशे होईल. तर आताच विचारून देतो मी तिला सगळं काही. तर म्हणून तू राह म्हणून इथं. नाही तर आता बाबाची तब्येत खराब झाली ना, ती मायानं झाली. म्हणजे तर एवढा पस्तावा येऊन राहिला का भलता पस्तावा येऊन राहिला. मी आलोच कसा हिच्या गोष्टीत. आले पण आता मुली तर अद्दल घडली, इले घडली का नाही घडली तर इले विचारायला लागेल ना. रश्मी, रश्मी, आज या रश्मीला म्हटलं चांगलं बजावून सांगतो मी. चांगलंच बजावून सांगतो. आता म्हटलं मला न सांगता ते इथं येऊन तर गेली. येऊन गेली इथं आणि तिथं तर आली नाही. बाबाला भेटायला काही आले नाही, इथं येऊन गेली घरात. तर आई म्हणे मी थांबतो म्हणे दवाखान्यात म्हणे, आणि रुंजू नाही आहे, 2घी जणी आहे म्हणे. आम्ही थांबतो म्हणे आणि तू जाय म्हणे आता घरी म्हणे, आंघोळ कर म्हणे. आला तेव्हापासून म्हणे बाबाजवळच आहे म्हणे, जाय म्हणे तू घरी म्हणे. आणि माझा विचार असा होता का म्हटलं ह्या रश्मीसोबत बोलतो म्हटलं मी. आता आली तर आपल्या मर्जीनं, पण म्हटलं तिला म्हणत का तू आली तर खरी, पण 2-4 दिवस राहशील आणि नसून तमाशे सुरू करशील तर बजावून राह जराशी. बजावून राह म्हणजे कसं, म्हणजे आता तू तुझ्या मनानं आली तर मग या घरात म्हटलं राहीन तर या घराला आपलं मना लागन. या घरातल्या सर्व लोकाईले म्हटलं आपलं माना लागन. या घरातल्या सर्व लोकाईले घेऊन चालायला लागन घर. तर या घरात ये. आणि जर तुला काही या घराचं काही पटत नसन तर मग आपण किरायानंच राहू असं म्हणतो मी तिले. आता मला तर अत्तल चांगलीच घडली म्हटलं. सगळ्या गोष्टीचा म्हटलं किती वाका झाला. खायचा प्याचा, मोबाईलचा, राहायचा, गाडीचा. माहीत पडलं मला का मायबापाशिवाय कोणीच नसते म्हणून. तर तिले मी चांगलं बजावून सांगतो. आता चांगली राहशील तर राहतं, नाही तर मग फालतूच मला 2-4 दिवसानं तमाशे काही पाहिजे नाही घरात. बिलकुलही तमाशे नाही पाहिजे मला या घरात. तर आता म्हणतो ना, विचारतो ना तिले. आता मनानं आली तर चांगल्यानं राहतं का घराकडे चालतं म्हणून. रश्मी, रश्मी. अरे आले का तुम्ही? मी तुमची किती वाट पाहून राहिली होती. मला सांगितलं नाही तुम्ही गेले तर आहे ना, का मामाची तब्येत खराब आहे का काही आहे. काहीच नाही सांगितलं मला. आणि चालले गेले म्हटलं मी घरीच वाट पाहून राहिली तुमची वाली. म्हणजे काय तुम्ही काय मला सांगा जोगती नाही समजून राहिली काय. ते तर बरं झालं म्हटलं का माझ्या मनात काय आलं काय नाही तर मी इथे येऊन गेली, नाही तर पडली राहिली असती तिथे एकटीच. कसे करता तुम्ही एवढे एकदमच अलगर्जीपणा. सांगत नाही ना काही नाही. तुम्हाला माहिती आहे ना मी तुमची वाट पाहून राहिली असं म्हणून. जेवायला नाही, खावायला नाही, कायले नाही ना कायले नाही. त्या गोल्यासोबत चालले गेले आणि याचा काही पत्ताच नाही. परत हे जाऊ द्या. कशी आहे मामाची तब्येत, कशी आहे आता? बाबाची तब्येत काय, बाबाची तब्येत आता चांगली आहे, सुधारे बाबाची तब्येतीत म्हटलं. आणि तू कशी काय आली तर इथं? कशी काय आली, कोणासोबत आली तू इथं? कोणासोबत आली म्हणजे एकटीच आली मी. बरं हे जाऊ द्या. चला तुम्ही आता. चला हातपाय गीतपाय धुवा. जेवण बनवलं म्हटलं मी. पहिले जेवण करून घ्या, नंतर करू आपण जास्तीच्या गोष्टी. जे तुम्हाला बोलायचं आहे ते बोलत बसजा तुम्ही. पहिले हातपाय गीतपाय धुवा, जेवण करा. जाऊ दे, पहिले आता भूक तर लागलीच, पहिले जेवण करून घेतो. नाही पहिले आंघोळ करून घेतो, नंतर जेवण करतो, मग सविस्तर बोलतो हिच्यासोबत. सध्या आल्या नाही बोलत. पहिले करून घेतो, पेटपूजा करून घेतो, नंतर टाकतो हिच्या कानावर. आता तेही म्हटलं आरामशीर बोलायची गोष्ट आहे. अशी उभ्यानं काही जमणार नाही, ते हिच्या डोक्यात काही बसणार नाही. आता पहिले जेवण करतो आणि नंतर बोलतो मग हिच्यासोबत. अहो कायचा विचार करून राहिले. चला ना. चला ना. नाही पहिले मी आंघोळ करतो, नंतर करतो जेवण. पाणी आहे का, गरम आहे का पाणी घरात? हो चालू केला होता ना गिझर, मगाशी चालू केला होता. गिझरमध्ये असं म्हटलं गरम पाणीच असं म्हटलं. जा मग आंघोळ करून घ्या. त्यापर्यंत मी गरम करून ठेवतो भाजी गिजीचं. या तुम्ही पटकिनी जेवण करायला. नाही बाई, काय म्हणून राहिले होते काय माहीत. बोलायचं तर होतं वाटते त्याला, पण बरं झालं काही बोलले नाही तर आल्या आहे नाही का. आल्या दिमाग कसा राहते कसा नाही. आता म्हटलं येईल मस्त जेवण घेऊन करायला देतो. आणि चांगली प्रेमाने घेतो. नाही तर मग मला म्हणून का अजून चल किरायाच्या घरात. आता तर मी नाही जात बाप्पा त्या किरायाच्या घरात. तर मी पावली नाही टाकत. लय वाके झाले त्या घरात.
त्या घरात म्हटलं कूलर नाही काही नाही. त्या चुलीवर म्हटलं स्वयंपाक करायला लागून राहिला होता. पाणी चुलीवर गरम, स्वयंपाक त्याच्यावर, सगळं काही त्याच्यावर म्हटलं. इथं पहा बरं आली नाही तर मस्त गिझर आहे, कूलर आहे घरात, AC आहे, सगळंच काही आहे म्हटलं, पंखे आहे 24 तास. किती काही जाडा काही करा, कोणी बोलणार नाही काही नाही. नाही बाप्पा मी तर जातच नाही आता, बिलकुलही नाही जात मी. लाडी गोडी लावतो आणि येईल म्हणून आपण इथंच थांबून जाऊ म्हणून आता म्हणून. आता जातो त्याच्यासाठी स्वयंपाकाचं काय भाजीगिजी गरम करून ठेवून देतो, नाही तर पटकीने जाते ते लवकरच आंघोळ करून निघते म्हटलं बाहेर. तर चला मग मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर सांगा आम्हाला कमेंट करून. आणि तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला प्लीज 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 सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईपही द्या. हाईप नक्कीच द्या म्हटलं. तर आज म्हटलं जे आपले सबस्क्रायबर आहे तबस्सुम दीदी यांचा वाढदिवस, यांना वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. त्यांचे जीवन सुख समृद्धीचे भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि म्हटलं आज तर जे आपले दुसरे सबस्क्रायबर आहे अश्विनीताई गहुले यांच्या बहिणीच्या लग्नाचा वाढदिवस. दीपालीताई टाले आणि उमेश भाऊ टाले यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. आणि यांचे जीवनही चांगले सुख समृद्धीचे जावो, यांच्या जोड्याला कोणाची डीट ना लागो. आणि चला मग आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि आता तुम्ही भरभरून कमेंट करा. आता कसं, आता कोणाचे वाढदिवस होते, कोणाचे लग्नाचे वाढदिवस होते, त्यांना स्पेशल वाटलं पाहिजे ना, म्हणून कोणाचे नाव घेण्यात नाही आले. आता म्हटलं तुम्ही मस्त कमेंट करा आणि भरभरून कमेंट करा. उद्या तुमची राधिका सगळ्याची नावं घेईन. तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.